श्री स्वामी समर्थ. वर्षभरामध्ये येणाऱ्या सर्व एकादशींमध्ये पुत्रदा एकादशी याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्षभरामधून अशी पुत्रदा स्मार्त एकादशी 2 वेळा येते. पौष पुत्रदा एकादशी यंदाच्या वर्षी 30 डिसेंबरला आली आहे. संतान सुख, बाळांचं आरोग्य, पापांचा नाश आणि विष्णू आणि लक्ष्मीची कृपा अशा अनन्यसाधारण महत्त्व आणि व्रत केल्यानं अशा वेगवेगळ्या गोष्टींची आपल्याला ज्यापासून कामना मिळते किंवा पूर्ती होते असे हे व्रत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या विवाहित जोडप्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे, विशेषतः पुत्रप्राप्तीची इच्छा आहे, त्यांनी हे व्रत जर केलं तर त्यांची इच्छा पूर्ण होते अशी धार्मिक मान्यता आहे. यासोबतच आपल्या बाळांचं आरोग्य नीट राहतं आणि आपल्याला कळत नकळत आपल्या हातून झालेल्या पापांचा नाश होण्यासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी देखील ही पौष पुत्रदा स्मार्त एकादशी खूप महत्त्वाची ठरते. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला ही पौष पुत्रदा एकादशी कधी आहे, ती कशा पद्धतीनं करायची आणि पौष पुत्रदा एकादशीला आपल्याला व्रत विधी आणि द्वादशी तिथीचं पारण अशा सगळ्याच गोष्टींची माहिती तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता नक्की बघा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या, कारण की हा व्हिडिओ तुमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. यंदाच्या वर्षी ही पौष पुत्रदा एकादशी कधी आहे ते सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया. एकादशी तिथीचा प्रारंभ हा 30 डिसेंबर 2025ला सकाळी 7:50 सुरू होत आहे. या तिथीची समाप्ती 31 डिसेंबर 2025ला सकाळी 5 वाजता असणार आहे. तर व्रताचं पारण म्हणजे उपवास सोडण्याची वेळ ही तुम्हाला 31 डिसेंबर 2025ला दुपारी 1:29 पासून ते 3:33 असेल. पुत्रदा एकादशी ही विशेषतः संतान प्राप्तीसाठी पाळली जाते. याचा अर्थच पुत्र देणारी असा आहे. ज्या विवाहित जोडप्यांना संतान प्राप्तीची विशेषतः पुत्रप्राप्तीची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे व्रत खूप विशेष आणि फलदायी मानलं जातं. त्यासोबतच हे व्रत जर तुम्ही केलं तर विद्यमान मुलांचं आरोग्य, सुख आणि प्रगती होते. ही एकादशी भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी तुम्ही विष्णूची पूजा आणि उपवास जर केला तर सर्व पापांचा नाश होतो. ही एकादशी वर्ष 2025 मधली सगळ्यात शेवटची एकादशी देखील असणार आहे. त्यामुळे याचा विधी पुढील पद्धतीनं अतिशय व्यवस्थित आणि षोडशोपचार पद्धतीनं करा. त्यासाठी तुम्हाला पहाटेच लवकर उठून स्नान करायचं आहे आणि स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी पिवळी वस्त्रे आवर्जून परिधान करा. तुमच्या हातामध्ये पाणी घेऊन मी संतान प्राप्तीसाठी किंवा संतानांच्या कल्याणासाठी हे पौष पुत्रदा एकादशीचं व्रत खूप भक्तिभावानं करत आहे असा संकल्प करा. एका पाटावरती पिवळं वस्त्र घालून त्यावरती तुम्ही भगवान विष्णूंच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची स्थापना. भगवान विष्णूंना तुम्ही पंचामृतानं स्नान घाला आणि वस्त्र आणि जानवे अर्पण करा. चंदन किंवा पिवळ्या रंगाचा अष्टगंध लावा आणि पिवळी फुले आणि तुळशीची पाने एकत्र अर्पण करा. यासोबतच या दिवशी जो काही नैवेद्य असणार आहे तो पिवळ्या रंगाची मिठाई असायला हवी. फळे, खीर किंवा सात्विक नैवेद्य अर्पण केला तरी देखील चालेल. यासोबतच तुम्हाला काही मंत्रजाप देखील करायचे असतात. तुम्ही एका माळेवरती म्हणजेच 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील पूजा केल्यानंतर जप करायचा आहे. पौष पुत्रदा एकादशीची व्रतकथा तुम्हाला या दिवशी वाचायची किंवा श्रवण करायची आहे. यानंतर तुम्हाला तुपाचा दिवा लावून आणि धूप लावून भगवान विष्णूंची आरती देखील करायची आहे. तुमच्या पूजेमध्ये काही त्रुटी राहिल्यास क्षमा देखील मागायची आहे आणि व्रताच्या सफलतेसाठी प्रार्थना देखील करायची आहे. हे व्रत जर तुम्ही केलं तर भगवान विष्णूंचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतात आणि इच्छित फळ हे नक्की मिळत असते. त्यामुळं ही पौष पुत्रदा एकादशी साजरी करत असताना मनोभावे आणि आपल्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यावरती विश्वास ठेवूनच करा. पौष पुत्रदा एकादशीचं व्रत केल्यानंतर त्याचा पारण विधी देखील तितकाच महत्त्वाचा आहे. हे पारण आपल्याला द्वादशी तिथीला करायचं असतं. योग्य वेळी पारण करणं हे देखील तितकंच आवश्यक असतं, अन्यथा व्रताचं पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही. यंदाच्या पौष पुत्रदा एकादशीचा पारण तिथी हा बुधवारी 31 डिसेंबर 2025ला असेल. दुपारी 1:29 पासून ते 3:33 हा पारणविधी असेल. पारण नेहमी हरिवासराच्या समाप्तीनंतर करणं आवश्यक असतं.
जे 31 डिसेंबरला सकाळी 9:07 आसपास संपणार आहे. त्यामुळे तुम्हाला दिलेला मुहूर्त हा पूर्णपणे योग्य असून त्याच वेळेला तुम्हाला दुपारी 1:29 पासून ते 3:33 कालावधीमध्ये हा पारणविधी पूर्ण करायचा आहे. या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. तुमची नित्यकर्म आटोपल्यानंतर पुन्हा एकदा भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करायचा आहे. देवासमोर हात जोडून आपलं व्रत पूर्ण झाल्याबद्दल आभार मानायचा आहे आणि व्रतामधील त्रुटींबद्दल क्षमा देखील मागायची आहे. व्रत सोडण्यापूर्वी तुम्हाला पुढील मंत्र म्हणायचा आहे. एकादशी निराहारो व्रतम मे पूर्णताम गतम भोजयिष्यामि विप्राद्यम ततः पारणकम तथा. यानंतर आपल्याला आपल्या क्षमतेनुसार गरीब किंवा गरजू व्यक्तींना, ब्राह्मणांना अन्न, वस्त्र किंवा दक्षिणा दान करायची आहे. शक्य असेल तर तुम्ही ब्राह्मणांना भोजन द्या. शुभ मुहूर्तामध्ये सात्विक भोजन करून तुम्ही उपवास सोडा आणि हे भोजन एकादशीच्या दिवशी वर्ज्य असलेले तांदूळ किंवा धान्याचे असावं. पारण करताना सर्वप्रथम साधे आणि सात्विक अन्न घ्या. या दिवशी तुम्ही नियमित आहार देखील घेऊ शकता. कोणत्याही परिस्थितीमध्ये द्वादशी तिथी संपण्यापूर्वी म्हणजेच दिलेल्या मुहूर्तामध्ये पारण करणे हे अत्यंत आवश्यक आहे. मैत्रिणींनो, कोणतेही व्रत, विधी अथवा पारायण करत असताना त्याच्या नियमांचं काटेकोर पालन हे आपण जर केलं तरच त्याची फलश्रुती आपल्याला मिळत असते. त्यामुळं एकादशीचे तुम्ही पुत्रदा स्मार्त एकादशीचं एवढं भव्य दिव्य अशी जर फलप्राप्ती आपल्याला हवी असेल तर त्यांच्या नियमांचं पालन हे तुम्हाला पुढील प्रमाणे करायला हवं. हे व्रत 3 दिवसांचं असतं, जे दशमी तिथीपासून सुरू होऊन द्वादशी तिथीला संपतं. यावेळी तुम्हाला एकादशीच्या आदल्या दिवशी सात्विक आहाराचं भोजन करायचं आहे. मांसाहार, मद्यपान आणि लसूण कांदा असलेलं अन्न टाळायचं असतं. फक्त एकदाच भोजन करून रात्रीचं जेवण टाळायचं आहे. दशमीच्या रात्री देखील तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. व्रताच्या दिवशी म्हणजेच 30 डिसेंबरला तुम्हाला पूर्ण किंवा अंशतः उपवास करायचा असतो. पाणी देखील न पिता केलेला उपवास यालाच आपण निर्जला व्रत असं म्हणतो. ते देखील जर तुमची शारीरिक क्षमता व्यवस्थित असेल तर तुम्ही करू शकता. अथवा तुम्ही फळे, दूध किंवा उपवासाचे पदार्थ म्हणजेच राजगिरा, साबुदाणा आणि शेंगदाणा असे पदार्थ खाऊन देखील व्रत करू शकता. मात्र या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला तांदूळ हा पूर्णपणे वर्ज्य करायचा असतो. दिवसभर झोपणं टाळायचं आहे आणि रात्री भजन कीर्तन करायचं आहे. कोणावरही या दिवसात तुम्हाला क्रोध करायचा नाही. व्रताचं पारण आहे त्या दिवशीच म्हणजे 31 डिसेंबरला तुम्हाला शुभमुहूर्तावरतीच त्याचं पारण करायचं असतं. व्रत सोडण्यापूर्वी ब्राह्मणांना भोजन दान करा अथवा अन्य कोणताही दानधर्म केला तरी देखील चालेल. यासोबतच तुम्हाला पारण मंत्राचं देखील पठण करायचं असतं. एकादशी निराहारो व्रतम मे पूर्णता गतम भोजयिष्यामि विप्राद्यम तत पारणकम तथा. या मंत्राचा देखील तुम्हाला पारण मंत्र करत असताना किंवा पारण करत असताना उच्चार करायचा असतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही पुत्रदा स्मार्त एकादशी अवश्य साजरी करायची आहे. आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही अडचण असेल तर तुम्ही मला ती देखील विचारू शकता. आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. नमस्कार.